सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार। आजच्या भागामध्ये आपण महादेवांचा कृष्ण दर्शन अवतार पाहणार आहोत, की जे अंबरीशाचे आजोबा होते, म्हणजेच नाभाग यांची कथा आपण पाहू। नाभाग अतिशय बुद्धिमान होता। तो विद्या अभ्यास करण्यासाठी प्रदीर्घ काळ गुरुकुलात राहिला होता। त्यावेळी श्राद्ध देवांच्या दुसऱ्या पुत्रांनी पित्याच्या राज्याचे व संपत्तीचे विभाजन केले। आपापल्या वाटणीला आलेल्या भूप्रदेशावर ते राज्य करत सुखाने राहू लागले। ही वाटणी त्यांनी पित्याच्या आज्ञेनेच केली होती। त्या समयी नाभागाचा वाटा बाजूला काढला पाहिजे हे कोणाच्याही लक्षात आले नाही। कालांतराने नाभाग वेदाचा अभ्यास करून घरी परतला। आपल्या भावांनी पित्याच्या राज्याची व संपत्तीची केलेली वाटणी पाहून त्याला आश्चर्य वाटले। मग तो भावांना म्हणाला की तुम्ही सर्वांनी वाटणी करून घेतली, पण माझ्या वाटणीचे काय? आता मी आलो आहे, मला माझा भाग द्या। त्यावेळेस इतर भाऊ म्हणाले की आम्ही तर तुला विसरूनच गेलो होतो। आता वाटणी करायचे फक्त पिता राहिला आहे, तोच तुझा भाग आहे, तू त्यांना निसंशय घे। भावांचे हे स्वार्थी बोलणे ऐकून नाभागाला अतिशय दुःख झाले। तो पित्याकडे गेला व म्हणाला की मी अजूनही ब्रह्मचारी आहे। विद्यार्जनासाठी मी गुरुगृही गेलो असता माझ्या भावंडांनी तुमची सर्व संपत्ती वाटून घेतली। मी त्यांच्याकडे माझी वाटणी मागितली तर पिता हाच तुझा भाग आहे असे बोलून त्यांनी मला वाटेला लावून दिले। मग मी तुमच्याकडे आलो आहे, आता तुम्हीच यातून मार्ग काढा। श्राद्ध देवाला देखील या गोष्टीचे आश्चर्य वाटले। श्राद्ध देवाने नाभागाला धीर दिला व म्हणाले की मुला, आपल्या भावांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस। त्यांनी तुझ्याशी कपट केले। मीच तुझा भाग आहे असे सांगितले। मी तुला उत्तम योग किंवा ऐश्वर्य देऊ शकत नाही, पण तू विद्वान आणि बुद्धिमान आहेस, म्हणून तुझ्या उपजीविकेचा एक उपाय सांगतो। सध्या अंगिरस गोत्रातील काही उत्तम ब्राह्मण मोठा यज्ञ करत आहेत। त्या यज्ञकर्माला सुरुवात केल्यापासून प्रत्येक 6व्या दिवशी ते गोंधळून जायचे आणि त्यांचा यज्ञ काही पूर्ण होत नव्हता। त्या ठिकाणी जाऊन तो यज्ञ पूर्ण करण्याचे काम तू कर। यज्ञ पूर्ण झाल्यानंतर ते तुला उरलेले धन देतील। पित्याचे बोलणे ऐकून सत्यवादी नाभाग प्रसन्नतेने त्या स्थानी गेला। त्या यज्ञकर्मात 2 विश्वदेव सुक्त स्पष्टवाणीने त्यांनी म्हटले आणि त्यामुळे अंगिरस ब्राह्मणांचा यज्ञ समाप्त होऊ शकला। त्यांना फार आनंद झाला। यज्ञातून शिल्लक राहिलेले धन त्याला घेऊन जाण्यास सांगून ते स्वर्गलोकी निघून गेले। ते धन घेण्यासाठी नाभाग पुढे सरसावला, तोच भगवान शंकर त्याची परीक्षा घेण्यासाठी आणि त्याला परमज्ञान देण्यासाठी कृष्णदर्शक नावाच्या पुरुष रूपाने त्याच्यासमोर प्रकट झाले। अतिशय रूपवान आणि सौंदर्य संपन्न असा हा पुरुष होता। जसा नाभागने धनाला हात लावला तसा तो पुरुष म्हणाला की हे धन माझे आहे, हे घेणारा तू कोण आहेस? त्यावेळेस नाभागाने सांगितले की मी माझ्या पित्याच्या आज्ञेने येथे आलो आहे आणि यज्ञ कर्म पूर्ण झाल्यानंतर ऋषींनी शेष राहिलेले धन मला दिले आहे। हे घेत असताना तू मला का अडथळा आणत आहेस? त्याचे बोलणे ऐकून कृष्णदर्शन म्हणाला, मग तुझा पिताच या वादाचा निर्णय देईल। आणि म्हणून नाभागला घेऊन ते श्राद्ध देवांकडे आले। श्राद्ध देवांना विचारले असता त्यांनी सांगितले की जो पुरुष तुला यज्ञशिष्ट धन घेऊ देत नाही तो अन्य कोणीही नसून शिवप्रभू साक्षात आहेत। या विश्वातील सर्व वस्तू त्यांच्याच मालकीच्या आहेत। विशेषतः यज्ञ समाप्तीनंतर ज्या काही वस्तू शिल्लक राहतात त्यावर एकमात्र रुद्रदेवांचाच अधिकार असतो, असे जाणकारांचे स्पष्ट सांगणे आहे। त्यांच्या इच्छेनेच दुसरे लोक त्या वस्तू घेऊ शकतात, म्हणून कृष्णदर्शन जे म्हणतो आहे ते योग्य आहे। असा सल्ला श्राद्ध देवांनी दिल्यानंतर नाभाग शांत बसला। मनातून तो उदास झाला, परंतु त्याच्या समोर साक्षात शिवप्रभू प्रकट झाले आणि त्यास दर्शन दिले। त्यावेळेस नाभागाने महादेवांची माफी मागितली। साक्षात महादेवांनी नाभागाला आशीर्वाद दिला की माझ्या कृपेने तू लवकरच महाज्ञानी होशील आणि आता माझ्या आज्ञेने तू हे सर्व धन ग्रहण कर। अशा प्रकारे हा होता महादेवांचा कृष्णदर्शन अवतार।